झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे शहरात एका खून प्रकरणातील आरोपी जिल्हा रुग्णालयातून पोलिसांच्या निगराणीमधून पसार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती। मात्र स्थानिक गुन्हे शाखेने तात्काळ हालचाल करत अवघ्या 24 तासांच्या आत आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळवले। मिळालेल्या माहितीनुसार मोहाडी परिसरात 2020 साली घडलेल्या राहुल मेंढ खून प्रकरणातील आरोपी गणेश सोनवणे हा धुळे कारागृहात शिक्षा भोगत असून न्यायालयीन कोठडीत होता। प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे त्याला उपचारासाठी हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। याच दरम्यान दुपारच्या सुमारास त्याने पोलिसांना चकवा देत तेथून पलायन केले। या घटनेमुळे पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली होती। तत्काळ शोध मोहीम राबवण्यात आली आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीचा माग काढत 24 तासांच्या आत त्याला अटक केली। मोहाडी नगर पोलीस स्टेशन येथे 2020 साली खुनाच्या गुन्ह्यामध्ये एक आरोपी होता, गणेश अर्जुन सोनवणे उर्फ गण्या डमऱ्या, वय 32, राहणार मोहाडी उपनगर तिखी रोड। हा 2020 पासून धुळे जेलमध्ये न्यायबंदी आरोपी म्हणून जमा होता। दिनांक 30/3 रोजी सदर आरोपी हा वैद्यकीय कारण सांगून हिरे मेडिकल कॉलेज येथे तो भरती झाला होता उपचारासाठी। त्यावेळी त्याने तिथली परिस्थितीचा फायदा घेऊन तिथून पलायन केलेलं होतं आणि तो फरार झालेला होता। माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे सर व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे सर यांनी स्थानिक गुन्हे शाखा तसेच मोहाडी नगर पोलीस स्टेशन, धुळे शहर पोलीस स्टेशन व आजूबाजूतील जिल्ह्यातील नियंत्रण कक्ष येथे माहिती सादर केली की सदर आरोपी याला ताब्यात घ्यावे व पुढील कारवाई करावी। दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत डिवरे यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतला। आरोपीच्या पलायनास कारणीभूत ठरलेल्या निष्काळजीपणाबद्दल 2 पोलीस अंमलदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।